चिरून घेतले आणि कढीपत्ता इथे घेतलेला आहे। सर्वप्रथम तरी ते कढई गरम करून घेतले, त्यामध्ये मी 2 पळी इतकं तेल घालून घेते। तेल चांगलं गरम झालं की मग नंतर आपण त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, दालचिनीचे छोटे 2 तुकडे, 2-3 काळी मिरी, 2-3 लवंग, तसेच एक तमालपत्र ह्यामध्ये घालून घेते। तसेच 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा मी इथे खलबत्त्यावर कुटून घेतलाय। कुटूनच घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा फ्लेवर आहे तो खूप छान येतो। आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे। अगदी 15 ते 20 सेकंदासाठी आपल्याला हे तेलावर छान परतून घ्यायचं आहे। आता लगेचच आपण त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालूया। आता फणसाची भाजी बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते। इथे तुम्ही आपण जसं चिकन आणि मटणसाठी वाटण वापरतो कांदा खोबऱ्याचं, तसं देखील तुम्ही इथे वापरू शकता, परंतु इथे मी अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला भाजी दाखवण्याचा प्रयत्न केलाय। आता कांदा देखील आपण 1 ते 2 मिनिटांसाठी छान खमंग परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असतानाच आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे जेणेकरून कांदा लवकर शिजतो। आता आपण ह्यामध्ये मसाले घालून घेऊया। इथे मी घरगुती मसाला, आपण जो वापरातला जो आपला मसाला असतो तो छोट्या 2 चमचे घालून घेतलाय। तसंच हळद 1 चमची, काश्मीरी लाल मिरची पावडर 2 चमची, ही छोटी चमची त्यामुळे मी 2 चमची घेतले। तुम्ही जर का थोडी मोठी चमची वापरणार असाल तर 1 चमची घेतली तरी चालेल। आता हे आपण परतून घेऊया। ह्या ठिकाणी जर का तुमच्याकडे धणे जिरे पूड असेल तर ती देखील तुम्ही ह्यामध्ये घालू शकता। जितके आपण मसाले आणखीन वाढवतो तितकेच त्या भाजीला फ्लेवर्स छान येतात, परंतु इथे मी अगदी कमी साहित्यामध्ये तुम्हाला दाखवते, त्यामुळे मी इथे आपले जे बेसिक घरचे मसाले असतात तेच ह्यामध्ये घातलेत। आता आपण जो बारीक चिरून घेतलेला टोमॅटो होता तो देखील ह्यामध्ये घालूया जेणेकरून हे मसाले आहेत ते तळाला लागणार नाही। टोमॅटोमध्ये पाणी असल्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करता येतील। आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील मी इथे टाकते, थोडीशी आपण वरून घालूया। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया जेणेकरून हा जो मसाला आपण ह्यामध्ये घातलाय तो कढईला लागणार नाही। आणि थोडं आपण ह्याला मिक्स करून एक 5 मिनिटाची लो फ्लेमवर वाफ काढून घेऊया।